झी 24 तास एक पाऊल पुढे. नमस्कार. रोकठोकमध्ये आपलं स्वागत. धनुष्यातून सुटलेला बाण, बंदुकीतून सुटलेली गोळी आणि त्याहीपेक्षा तोंडातून बाहेर पडलेला शब्द परत घेता येत नाही. यासाठी तिन्ही शस्त्र चालवताना अत्यंत विचारपूर्वक आणि त्याहीपेक्षा सुद्धा जपून चालवावी लागतात. मात्र आपल्या एक प्रकारच्या फटकळ किंवा स्पष्ट वक्तेपणासाठी प्रसिद्ध असलेल्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांची जीभ शनिवारी आपल्या ताब्यात राहिली नाही आणि त्यांच्या तोंडून दुष्काळग्रस्तांची खिल्ली उडवली गेली. आपल्या तोंडून निघालेल्या शब्दांनी दुष्काळग्रस्तांना किती खोल जखम झाले याची अजितदादांना कदाचित रविवारी जाणीव झाली असावी. त्यामुळे 2 दिवसात त्यांनी एकदा दोनदा नव्हे तर 3दा माफी मागितली. आपल्या राजकीय जीवनातली ही सगळ्यात मोठी चूक असल्याची प्रांजळ कबुली देत अजितदादांनी माफी जरी मागितली असली तरी विरोधकांचं मात्र या माफीनं समाधान होताना दिसत नाहीये. अजितदादांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून आज 6 वेळा सभागृहाचं कामकाज स्थगित झालं. मुळात अजित पवारांसारख्या जबाबदार नेत्यांकडून दुष्काळग्रस्तांची अशी थट्टा का व्हावी? अजित पवारांनी 3दा माफी मागितल्यानंतरही विरोधकांच्या राजीनाम्याच्या मागणीतला जोर कमी होणार आहे का? आणि त्याहीपेक्षा अजितदादांना झालेला पश्चात्ताप, या पश्चात्तापावर विरोधकांचा आणि जनतेचा का बरं विश्वास बसत नाहीये? यासारख्या प्रश्नांचा वेध घेऊया दुष्काळ संवेदनेचा या खास कार्यक्रमात. दुष्काळ संवेदनेचा या विषयावर चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत आहेत नवाब मलिक. नवाब मलिक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आहेत. ते आपल्यासोबत असणार आहेत. आज अत्यंत कठीण अशा प्रकारची भूमिका त्यांच्याकडे आहे. नवाब मलिक आपल्यासोबत असतील. माझ्यासोबत आहेत भाई जगताप. भाई जगताप हे काँग्रेसचे प्रवक्ते आहेत. काँग्रेसच्या सहयोगी पक्षाचं असं वक्तव्य ते कसं काय घेत आहेत, त्यांची भूमिका नेमकी काय ते आपल्याला कळेल. आपल्यासोबत आहेत माधव भंडारी. माधव भंडारी हे भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते आहेत आणि आपल्यासोबत या सगळ्याचं विश्लेषण करण्याकरता म्हणून ज्येष्ठ पत्रकार अभय देशपांडे आहेत. सर्वप्रथम या कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर दुष्काळ संवेदनेचा या विषयावर अजितदादा नेमकं काय म्हणाले ते पाहूया. देशमुख कोणतरी 55 दिवस झाले आझाद मैदानावर उपोषणाला बसलाय. कोण देशमुख का कोणतरी बसलाय ना? पाणी सुटलं? पाणीच नाही तर काय सोडता? काय मुद्दा का तिथं? पाणीच नाही तर काय सोडता? काय मुद्दा का तिथं? पाणीच नाही तर काय सोडता? काय मुद्दा का तिथं? अवघडच झालं. बरं, पाणी प्यायला मिळणार त्याच्यामुळे लघवी पण होईल. ही गोष्ट खरी आहे की मी ज्यावेळेस एका महत्त्वाच्या पदावर राज्यामध्ये काम करत असताना शब्दांचा वापर हा माझ्याकडनं अतिशय जबाबदारीनं करावायला पाहिजे होता. दुष्काळ निवारणाच्या मोहिमेला माझ्या वक्तव्यामुळे कोणत्याही प्रकारची बाधा पोचू नये अशी माझी स्वतःची मनापासूनची इच्छा आहे आणि त्याच्यामुळं शनिवारी हे घडल्यानंतर रविवार असेल, आज सोमवार असेल, सभागृहामध्ये देखील मी सभागृहात मला जे बोलायचं होतं ते मी बोललो. त्याच्यामध्ये माफी मागितली आणि आज इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची ह्या माझ्या वक्तव्यामुळे ज्या त्यांच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत त्याबद्दल मी अतिशय विनम्रपणे सर्वांची त्या ठिकाणी माफी मागतो. आजपर्यंत राजकीय जीवनामध्ये काम करत असताना मला सातत्याने एक गोष्ट खटकते की इतक्या वर्षामध्ये अनेक चढउतार मी देखील माझ्या राजकीय जीवनामध्ये बघितले. कधी मी रुलिंग पार्टीमध्ये होतो, कधी विरोधी पार्टीमध्ये होतो, परंतु आजपर्यंतच्या माझ्या राजकीय जीवनातली हे जे काही वक्तव्य माझ्याकडनं झालं ती सर्वात मोठी चूक झालेली असं मी स्वतः त्या ठिकाणी समजतो.
आणि त्याकरता मी पुन्हा एकदा राज्यातल्या जनतेची मनापासून माफी मागतो. त्यांनी मला माफ करावं अशी विनंती करतो. आपण पाहताय दुष्काळ संवेदनेचा पहिल्या फ्रेममध्ये पाहताय शनिवारी अजितदादा काय म्हणाले, तर दुसऱ्या फ्रेममध्ये सोमवारी अजितदादांनी जनतेची माफी कशी मागितली. एरवी अजितदादांच्या मागे मागे असणारी आणि अजितदादांच्या बाईटमध्ये स्वतःचा चेहरा दिसावा याकरता धडपडणारी त्यांच्या उपनेत्यांची आणि नेत्यांची पिलावळ आज मात्र कुठेही दिसली नाही. हे दाखवण्याकरताच ही फ्रेम फ्रीज करून मी तुम्हाला दाखवली होती. आजचा रोखठोक प्रश्न आपण घेतोय. आजचा रोखठोक प्रश्न आहे, अजित पवारांच्या माफीनंतरही त्यांच्या राजीनाम्याची मागणी योग्य आहे का? अजित पवारांच्या माफीनंतरही त्यांच्या राजीनाम्याची मागणी योग्य आहे का? रोखठोक कार्यक्रमात आपलं मत मांडण्यासाठी www.facebook/G24 ला लाईक करा किंवा 24तास.com वर लॉग इन करा. दुष्काळ संवेदनेचा या कार्यक्रमातला पहिला प्रश्न मी विचारणार आहे नवाब मलिक यांना. नवाब मलिक, राजकारण ही अतिशय दुधारी महत्वाच्या पदावर पोहोचत असतो आणि एका दिवसात त्याच्यावर इतका प्रचंड त्याच्यावर भडीमार होत असतो की जणू काही आत्तापर्यंत त्यांनी मिळवलेलं यश हे गौण ठरावं अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होते. पण मग मला सांगा, नेमकं अजितदादा पवारांनी असं का बरं वक्तव्य केलं असावं असं आपल्याला वाटतं? नाही, निरगुडकरजी आपल्याला माहीत आहे, दादाचा स्वभाव सर्वांना माहीत आहे. मला वाटतं की इंदापूरमध्ये बोलत असताना भैयासाहेब देशमुख जे मागणी करताय की आम्हाला कालवेद्वारा पाणी पिण्यासाठी सोडावं अशी मागणी घेऊन ते आझाद मैदानाला बसले होते. त्यांचा उद्देश एकच होता की जे कामं होऊ शकते त्या बाबतीत ते स्पष्ट बोलता होत आहे, जे होऊ शकत नाही, शक्य नाही, त्या बाबतीत ते नकारात्मक भूमिका घेत आहे. आणि त्या सभेमध्ये ते बोलत असताना त्यांच्या तोंडातून काही अपशब्द निघाले आणि ते रेकॉर्ड झाल्यानंतर काल आपण टी व्हीवर दाखवत होते. माझी प्रतिक्रिया द्या, तुमच्या टी व्हीवर आग्रह होता. मी बोललो त्यांच्याशी बोलल्याशिवाय मी बोलणार नाही. काल मी संध्याकाळी त्यांच्याशी बोललो की दादा आपण असे बोलले काय? बोलले हो, माझ्या तोंडातून ते शब्द निघाले, माझी चूक झालेली आहे आणि त्या बाबतीत मी जनतेशी माफी मागण्यासाठी पत्रक काढतो असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. नवाब मलिक, मी तुम्हाला थोडं इथे थांबवतो, एक क्षणभर ऐका माझं बोलणं. स्पष्ट वक्तेपणा, फटकळपणा, धडाधड निर्णय घ्यायची वृत्ती हे दादांचे जे सर्व स्वभावाचे विशेष आहेत ते महाराष्ट्रानं पाहिलेले आहेत. विशेषतः पुण्याला स्वाईन फ्लूनी ग्रासलेलं होतं तेव्हा एका क्षणात पुणे बंद असावं, पुण्यातली शाळा बंद असाव्यात, पुण्यातली थिएटर्स बंद असावीत, अशा प्रकारचा अत्यंत धाडसी परंतु नंतर जो निर्णय योग्य ठरला तो दादांनी काही क्षणात घेतला होता. मग इतक्या जबाबदारीच्या माणसानं असं विधान का करावं याचं विश्लेषण आपण करतोय. राजकीय अशा प्रकारचा तणाव त्यांच्यावर होता का? त्यांना हे दुःख दुष्काळग्रस्तांचं कळलेलं नव्हतं? आपण हे विधान का झालं याचं विश्लेषण करतोय. नाही, असं आहे उदयजी, निश्चित रूपाने दुष्काळग्रस्तांची चेष्टा करण्यासाठी ते बोलले नाही. एखाद्या चुकीची मागणी जेव्हा होते त्या बाबतीत त्यांनी उल्लेख करून मला वाटते त्यांनी बोललं होतं आणि बोलल्यानंतर त्यांना कळाला की हे उपमुख्यमंत्री असताना बोलत असताना राज्यभर ते बातमी जाते किंवा लोक त्याच्यावर रिॲक्ट करत आहे आणि त्यांची चूक झालेली आहे ते त्यांना कळल्यानंतर त्यांनी माफी मागितलेली आहे. मला वाटतं स्पष्ट वक्ते असताना ही चुका त्यांच्याकडून घडलेली आहे आणि हा तरी टर्निंग पॉईंट ठरू शकतो. यापुढे त्यांच्या या सगळ्या ज्या पद्धतीने ते बोलत आहे त्याच्यात बदल घडेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. माधव भंडारी, तुम्ही राष्ट्रवादी पक्षाच्या प्रवक्त्याचं एक प्रकारचं स्पष्टीकरण आपण पाहिलेलं आहे. अजितदादांचं वक्तव्य ऐकलं, आज अजितदादा बोलत असताना त्यांची बॉडी लँग्वेज तुम्ही पाहिलेली असली, त्यांचा आवाज एक प्रकारचा खचलेला होता. हे असे अजितदादा पवार महाराष्ट्राने यापूर्वी कधी पाहिलेली नव्हते. त्यांच्या मागे जी नेहमी दिसणारी नेत्यांची पिलावळ होती तीही आज दिसली नाही, हेही लक्षात घेण्याजोगं आहे. मग मला सांगा, अशा प्रकारचं वक्तव्य इतक्या जबाबदार पदावरचा असणारा नेता का करायला धजावला असं विरोधी पक्ष नेते म्हणून आपल्याला वाटतं? नाही, का करायला धजावला हा शब्द मला आवश्यक वाटत नाही. आणि हे काही अजाणतेपणी त्या एखाद्या क्षणाच्या मोहात, टाळ्या हशांच्या मोहामध्ये तोंडातून निघून गेलेलं वाक्य आहे असं मी मानत नाही. आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे उदयजी, या सगळ्याला काही विशिष्ट संदर्भ आहेत.
अजित पवार जे बोललेत. झी 24 तास एक पाऊल पुढे.